शक्ती हा लष्करी सराव कोठे पार पडला असे सुद्धा क्वेश्चन आयोग आपल्याला विचारतो. फक्त कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित झाला होता याच्यापुरतं मर्यादित न राहता कुठं आयोजित केलता हे पण विचारलं जातं. कितीवी आवृत्ती होती, तर शक्ती हा जो सराव आहे हा भारत आणि फ्रान्सच्या दरम्यान मेघालयमध्ये उमराई या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. 13 ते 26 मे दरम्यानचं आयोजन झालं होतं आणि या सरावाची भारत आणि फ्रान्सच्या दरम्यानच्या शक्ती सरावाची ही 7वी आवृत्ती आहे. त्यामुळं 7वी आवृत्ती आयोजन कुठं झालंय? मेघालयमध्ये उमराई इथं. हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. भारत आणि फ्रान्सच्या दरम्यानचा हा एक युद्ध अभ्यास आहे. 2021 मध्ये यापूर्वीचा 6वा सराव आयोजित करण्यात आला होता. फ्रान्समध्ये त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. हा सराव भारत आणि फ्रान्सच्या दरम्यान दर 2 वर्षांनी म्हणजे द्विवार्षिक हा सराव आहे, ज्याचं आयोजन भारत आणि फ्रान्स या देशांमध्ये अल्टरनेटिव्हली केलं जातं. म्हणजे या आधीचा 6वा जो सराव झाला होता हा 2021 मध्ये फ्रान्समध्ये आयोजित झाला होता. ठीक आहे. असंच भारत आणि फ्रान्सच्या दरम्यान इतरही महत्त्वाचे युद्धाभ्यास होतात, जसं की एक गरुड नावाची एक्सरसाइज होते, वरुण, आणि त्याचबरोबर डेझर्ट नाईट. आता डेझर्ट नाईट हा जो एक सराव आहे ना, हा आपल्या एअरफोर्सचा सराव आहे. भारतीय हवाई दल, फ्रेंच एअरफोर्स आणि त्याचबरोबर UAE म्हणजे युनायटेड अरब एमिरेट्स हवाई दल, हे तीनही दल एकत्रितपणे हा सराव करतात, ज्याचं नाव आहे डेझर्ट नाईट. हे तीनही सराव लक्षात ठेवायचे आहेत: गरुड, वरुण आणि डेझर्ट नाईट. यापैकी जो वरुण हा सराव आहे तर तो भारतीय नौदल आणि फ्रेंच नौदलादरम्यान आयोजित केला जातो, आणि गरुड हा भारतीय हवाई दल आणि फ्रेंच हवाई दल याच्या दरम्यानचा एक सराव आहे. भारताचे इतर देशांसोबत होणारे महत्त्वाचे सराव इथं दिलेले आहेत. मी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो, तुम्ही सुद्धा पॉज करून व्यवस्थितपणे वाचा. भारताचा ऑस्ट्रेलियाबरोबर जो सराव होतो त्याचं नाव आहे ऑस्ट्रा हिंद, ऑसी इंडेक्स आणि पिच ब्लॅक. भारत आणि बांगलादेश दरम्यानचा जो सराव होतो ज्याचं नाव आहे संप्रीती. भारत आणि इजिप्तच्या दरम्यान सायक्लॉन नावाचा युद्धाभ्यास होतो. फ्रान्स सोबतचे आपण बघितले शक्ती, गरुड आणि वरुण. इंडोनेशिया देशासोबत आपण गरुड शक्ती हा सराव करतो. गरुड शक्ती आणि शक्ती गरुड हे वेगवेगळे सराव आहेत. फ्रान्स सोबत शक्ती, गरुड असे 2 वेगवेगळे सराव करतो आपण, पण इंडोनेशिया सोबत जो सराव करतो त्याचं नाव आहे गरुड शक्ती. इस्रायल सोबत ब्लू फ्लॅग, किर्गिस्तान सोबत खंजर हा सराव करतो. मलेशिया सोबत हरिमाऊ शक्ती. मंगोलिया देशासोबत आपण नोमॅडिक एलिफंट हा सराव करतो. भारत आणि जपानच्या दरम्यान धर्मा गार्डियन, वीर गार्डियन हे सराव होतात. उझबेकिस्तान सोबत आपण डस लीक नावाचा सराव करतो. भारत आणि नेपाळच्या दरम्यान सूर्य किरण हा युद्धाभ्यास होतो. भारत रशिया एकत्रित इंद्रा हा सराव करतात. सिंगापूर सोबत आपण सिम्बेक्स जो की नौदल सराव आहे आणि बोल्ड कुरुक्षेत्र हा सराव आपण करतो सिंगापूर सोबत. श्रीलंकेसोबत आपण स्लिनेक्स नावाचा नौदल सराव करतो. थायलंड सोबत आपण मैत्री सराव. UAE सोबत डेझर्ट ईगल. UK सोबत अजय वॉरियर, कोब्रा वॉरियर आणि कोंकण हे आपण 3 वेगवेगळे सराव UK सोबत करतो. अमेरिकेसोबत युद्धाभ्यास, वज्रप्रहार आणि सी ड्रॅगन. US, जपान आणि भारत हे 3 देश एकत्रित येऊन मलबार नावाची एक्सरसाइज करतात, नौदल सराव हा. भारत आणि ओमान दरम्यान अल नजाह, नसीम अल बहर आणि ईस्टर्न ब्रिज हे 3 सराव होतात. भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका हे 3 देश एकत्रितपणे इप्सामार नावाचा नौदल सराव करतात. हे नौदल सराव किंवा हे जे सगळे सराव आहेत हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. यांवरती आयोग मॅथ्स दी पेअर मध्ये क्वेश्चन विचारेल. ही माहिती फक्त बघून लक्षात नाही राहणार, तर तुम्हाला रिवाइज करावं लागणार आहे. आणि रिव्हिजनसाठी म्हणून तुम्ही विजन स्टडीच्या ॲपमधून या लेक्चरची PDF डाउनलोड करा. या वर्षीच्या सगळ्या महत्त्वाच्या करंट अफेअर्सच्या PDF तुम्हाला या ॲपमध्ये अवेलेबल आहेत, त्या नक्की डाउनलोड करा. 15 ते 20 मे पर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून बघणार आहे. डायरेक्टली मुद्द्याकडे येऊ. दुसरा प्रश्न आहे, गगन स्ट्राईक 2 हा सराव कोठे आयोजित करण्यात आला? गगन स्ट्राईक 2 तर हा सराव भारतीय हवाई दलाकडून आणि त्याचबरोबर भारतीय लष्कराकडून राबवला जाणारा सराव आहे, ज्यामध्ये अपाचे हेलिकॉप्टरचा सहभाग झाला होता. त्याचबरोबर इतरही लष्कराची महत्त्वाची साधनं या सरावादरम्यान वापरण्यात आली, टेस्ट करण्यात आलीत. तर हा सराव पंजाबमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं करेक्ट उत्तर आहे, गगन स्ट्राईक 2. ठीक आहे. हा सराव भारतीय लष्कराच्या आपापसात केला जाणारा सराव आहे. वेगवेगळ्या तुकड्यांच्या अंतर्गत हा सराव राबवला जातो. इतर कुठल्याही देशाने याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं नव्हतं. तर गगन स्ट्राईक 2 हे लक्षात ठेवायचे. यावरती सुद्धा क्वेश्चन येईल. कोणत्या संघटनेने महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी पहिला कायदा स्वीकारला?
आता एक अशा प्रकारे एका संघटनेने कायदा बनवला आहे की जो महिलांवरती होणारा हिंसाचार रोखण्यासाठी प्रभावशाली ठरेल. तर ती जी संघटना आहे तो आहे युरोपियन युनियन, EU. आता जे युरोपियन युनियनमधल्या ज्या महिला आहेत त्यांच्यावरती जर बळजबरीने विवाह करणं, ऑनलाईन छळ होणे किंवा त्याचबरोबर एक खूप विकृत असा प्रकार होतो ज्याला फिमेल जेनेटिकल म्युटेशन असं म्हटलं जातं. मराठीमध्ये त्याला जनेंद्रिय विकृत करणे असं म्हटलं जातं. फिमेल जेनेटिकल म्युटेशन एक खूप वाईट प्रथा आहेत ज्या मोस्टली तुम्हाला आफ्रिकन कंट्रीजमध्ये, जे मुस्लिम मेजॉरिटी आफ्रिकन कंट्रीज आहेत तिथं बघायला मिळतील जनरली. म्हणजे आता ते एक्सप्लेन करायचं म्हटलं तरी खूप वाईट आहे. म्हणजे हे जे एक वाईट प्रथा आहेत ना, याच्यामध्ये काय होतं तर ज्या महिला आहेत तर त्यांचे जे सेक्शुअल ऑर्गन आहे तर त्याला विच्छेदित केलं जातं, ब्लेडनी कट करणं, कापणं वगैरे, त्याला वेगवेगळ्या प्रकारे शिवून टाकणं. तर असे एक खूप वाईट अशा प्रथा आहेत या. तर आफ्रिकन किंवा मुस्लिम मेजॉरिटी कंट्रीजमध्ये हे मेजरली होतं. तर ह्याच्यावरती जर तुम्ही यूट्यूब कराल, गुगल कराल तर बरीचशी माहिती मिळून जाईल. तर असे जर प्रकार युरोपियन युनियनमध्ये होत असतील तर त्याविरुद्ध तात्काळीने काहीतरी निर्णय घेतला जावा, त्याच्याविरुद्ध काहीतरी पटकन आपल्याला कायदे असावेत की ज्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करता येईल. म्हणून युरोपियन युनियननी महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी म्हणूनचा पहिला असा कायदा बनवला आहे. हा कायदा ऑलरेडी युरोपियन युनियनमध्ये 2022मध्येच प्रस्थापित केला होता. EUच्या आयोगाने 2022मध्ये मांडला होता तो कायदा. फायनली 2024मध्ये युरोपियन युनियनने हा कायदा आता ॲक्सेप्ट केलेला आहे. ओके, मग आता याची अंमलबजावणी सुद्धा लवकरच सुरू होईल. तर तुम्हाला हे फक्त माहिती असायला पाहिजे की अशा प्रकारचं कोणतं संघटन आहे की ज्यांनी हा कायदा बनवला आहे महिलांवरती हिंसाचार रोखण्यासाठी म्हणून, तर तो आहे युरोपियन युनियन. ओके, आता पुढचा सुद्धा प्रश्न ना युरोपियन युनियनच्या आणि याच कायद्यासंदर्भातचा आहे, पण आयोग कशा पद्धतीने विचारू शकतो हे पण तुम्ही बघा. अगदी सिंपल वेमध्ये विचारतील की युरोपियन युनियनचं मुख्यालय कुठं आहे, तर ते मुख्यालय आहे बेल्जियम या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3. युरोपियन युनियन हा एक साधारण 27 देशांचा एक समूह आहे ज्याची स्थापना ही 1993 रोजी करण्यात आली होती. बेल्जियममध्येच ब्रुसेल्स या ठिकाणी या युरोपियन युनियनचं हेड ऑफिस आहे. आता युरोपियन युनियन कुठून चर्चेत आले हे आपण आधीच्या प्रश्नामध्ये बघितलंय की त्यांनी त्या 27 सदस्य देशांनी महिलांवरील हिंसाचाराचा सामना करण्यासाठी म्हणून एक महत्त्वपूर्ण कायदा हा आता ऑफिशियली मंजूर केलेला आहे. 7 मे रोजीची ही घटना आहे, त्यांनी ऑफिशियली हा कायदा ॲक्सेप्ट केला. आणि आता युरोपमधल्या ज्या महिला आहेत तर त्यांचे अधिकार सुरक्षित राहावेत, महिलांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ व्हावी, तर या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. या कायद्यामध्ये मग कशा प्रकारे कोणत्या गुन्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे, तर ऑनलाईन हिंसाचार असेल, पाठलाग असेल किंवा हॅरॅसमेंट असेल, त्याचबरोबर महिलांवरती होणारे ज्या हिंसा आहेत, त्यांचं जे फिमेल जेनेटिकल म्युटेशन हे ज्या प्रथा आहेत, तर या सगळ्या गोष्टी या चौकटीमध्ये, या कायद्याच्या चौकटीमध्ये बसवण्यात आल्यात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. पायरेनीस माउंटेन किंवा पायरेनीस पर्वत कोणत्या 2 देशांमध्ये नैसर्गिक सीमा तयार करते? तर हा जो एक पर्वतरांग आहे ना, ते ही 2 देशांमध्ये एक नैसर्गिक सीमा तयार करण्याचं काम करते. जसं आपण हिमालय जर बघाल तर भारत आणि नेपाळसोबत आपण एक नैसर्गिक सीमाच तयार करतोय. भारत आणि चीनसोबत ही हिमालयामुळे एक नैसर्गिक सीमा तयार झालेली आहे. तर तसंच एक नैसर्गिक सीमा 2 देशांदरम्यान तयार होती आहे पायरेनीस पर्वतरांगेमुळं. तर ही आहे स्पेन आणि फ्रान्सच्या दरम्यान. आता ही पर्वतरांग चर्चेत का आली आहे ना, हे खूप इंटरेस्टिंग कारण आहे. तर जे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर चीनचे राष्ट्राध्यक्ष, तर या दोघांची एक खाजगी एक प्रायव्हेट मीटिंग झालेली आहे. आणि ती कुठं, तर या पायरेनीस पर्वतरांगेमध्ये जो एक पास आहे तर या ठिकाणी टॉर्मलॅट नावाचा एक पास आहे, त्या ठिकाणी शी जिनपिंग आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन, तर यांची बैठक, एक प्रायव्हेट मीटिंग या पासमध्ये त्यांनी केलेली आहे, पायरेनीस पर्वतरांगेच्या पासमध्ये. ठीक आहे, भूमध्य सागरापासून ते अगदी अंटार्क्टिक पर्यंत पसरलेली 500 किलोमीटरची पर्वतरांग ही पायरेनीस या पर्वताचं नाव आहे. आणि जो फ्रेंच किंवा फ्रान्स आणि स्पेन यांच्यामध्ये एक नैसर्गिक सीमा तयार करण्याचं काम करतोय. याच्यामधलं सगळ्यात उंच जे शिखर आहे त्याचं नाव आहे ॲनेटो. तर ॲनेटो हा सगळ्यात उंच पर्वत शिखर आहे तिथलचा, ज्याची उंची आहे साधारण 3404 मीटर. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता जलस्रोत घानाची दक्षिण सीमा तयार करतो?
तो जलस्रोत आहे अंटार्क्टिक महासागर. आता असे क्वेश्चन आयोगामार्फत विचारले जातात, त्याच्यामुळे तुमचं मॅप रिडिंग किती चांगलं आहे. तुम्ही एखाद्या देश चर्चेमध्ये आल्यावरती त्या देशाचा मॅप तुम्ही बघताय का, त्याच्या आजूबाजू देश कोणते आहेत, तिथलचं जर एखादा ज्वालामुखी पर्वत असेल तर त्याचं नाव काय, तर ह्या सगळ्या गोष्टींकडे तुमचं ऑब्झर्वेशन असलं पाहिजे. तुम्ही फक्त जी माहिती तुम्हाला कुठल्या तरी पुस्तकात बघायला मिळते त्याच्यावरून जर तुम्ही परीक्षा पास व्हाल असा जर डोक्यामध्ये समज ठेवला असेल तर तो चुकीचा आहे. तुम्हाला स्वतःच्या बुद्धीचा वापर करायचा आहे, स्वतः क्वेश्चन तयार करायचे, स्वतः ॲनालाइज करायचे की बाबा या मुद्द्याला अशा पद्धतीने सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर असाच इथं एक क्वेश्चन डिझाईन केला आहे. अगेन या क्वेश्चनमध्ये तुम्हाला जी एक नैसर्गिक सीमा पर्टिक्युलर त्या देशाची विचारली, तो देश आहे घाना, आणि कोणत्या जलस्रोतामुळे त्याची दक्षिण सीमा तयार होते असं विचारलंय. म्हणजे तुम्हाला या देशाचा मॅप डोळ्यापुढे येणं गरजेचं आहे. तर इथं जर तुम्ही बघाल तर घानाच्या दक्षिणेकडे जे दक्षिण सीमा आहे तर ती अटलांटिक महासागराने बनवलेली आहे. ठीक आहे, म्हणजे दक्षिणेला आहे तो म्हणजे अटलांटिक महासागर. आता याच्या पश्चिमेला, पूर्वेला, दक्षिणेला कोणते कोणते देश आहेत हे व्यवस्थितपणे तुम्ही बघा. ओके, मग याच्यातूनच तुमचं मॅप रिडिंग सुद्धा चांगलं होईल. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की या लेक्चरमध्ये ज्या इमेजेस आहेत ह्याची ज्यावेळेस तुम्ही PDF डाउनलोड कराल त्यावेळेस इमेजेस तुम्हाला प्रॉपर वाचता येतील, थोडासा स्वतःहून अभ्यास करता येईल. इतर गोष्टींवरती डिपेंड राहत बसण्याची गरज नाही पडणार. मी तुमच्यापर्यंत सगळी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतोयच. तर आता भारत आणि घाना यांच्यामध्ये ना संयुक्त व्यापार समितीचं 4थं अधिवेशन 11 या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. घाना हा अटलांटिक महासागराचा एक भाग असलेल्या गिनीच्या अखातामध्ये असलेला देश आहे. आता भारत आणि घाना यांच्यामध्ये व्यापारी संबंध जर दृढ होणार असतील तर तिथं भारताचं एक महत्त्वाचं पाऊल जे असणार आहे ते म्हणजे तिथलचे पोर्ट डेव्हलपमेंट, आणि पोर्टच्या माध्यमातून आपण व्यापार हा तिथं कनेक्ट करणार आहे. त्यामुळं घानाच्या दक्षिणेला जो समुद्र आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यांच्या जॉग्राफिकल लोकेशनसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ओके, वोल्टा नावाचा सरोवर सुद्धा घानामध्येच आहे. इथं पर्यायामध्ये जे पर्याय क्रमांक 4 दिले वोल्टा सरोवर, तर हा सुद्धा घानामध्येच आहे, पण तो काय त्या घाना देशाची दक्षिण सीमा बनवत नाही. ठीक आहे, घानामधला एक महत्त्वाचा जलस्रोत असलेलं हे ठिकाण आहे वोल्टा सरोवर. ओके, पुढचा प्रश्न बघा. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात उंच मतदान केंद्र कोणत्या किल्ल्यात स्थापन करण्यात आले? तर महाराष्ट्रामध्ये जे मतदान झालं तर त्या दरम्यान जे महाराष्ट्रातलं सर्वात उंच मतदान केंद्र होतं हे कोणत्या किल्ल्यामध्ये स्थापन करण्यात आलं होतं? एक्झाममध्ये विचारलं जाईल ना हे. तर यस, तो किल्ला आहे रायरेश्वर. आपल्या छत्रपतींचा रायरेश्वर 4491 फूट उंचीवरती हे मतदान केंद्र तिथं बनवण्यात आलं होतं. किल्ल्यावरती 160 मतदारांना मतदान करता यावं यासाठी म्हणून निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण प्रयत्न केले होते. 7 मे रोजी लोकसभेच्या 3ऱ्या टप्प्यातलं मतदान जे बारामती मतदारसंघातलं होतं हे या केंद्रावरती आयोजित करण्यात आलं होतं. ठीक आहे, आता जे लकी लोक आहेत की ज्यांनी इथं मतदान केलं आहे त्यांचा प्रवास कसा असला असेल तर पुण्यात ग्रामीण भागात भोर तालुक्यापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावरती रायरेश्वर किल्ला आहे. आता इथं मतदान केंद्रावरती पोचायला रायरी गावातून जावं लागायचं आणि गडावरती जायला एक लोखंडी शिडी आहे ती चढायची आहे. साधारण 1-1.5 तास ट्रेकिंग करायचं आहे आणि मग फायनली मतदान केंद्रावरती पोहोचणार. तर अशा प्रकारे हे मतदान केंद्र होतं. थोडं याची वैशिष्ट्य आहेत ना, त्याच्यामुळे आयोग एक्झाममध्ये या मुद्द्यावरती क्वेश्चन मे बी विचारू शकेल. आयोग कोण जिंकलंय किंवा कुणी इलेक्शन जिंकलं वगैरे नाही विचारणार मे बी, पण या मुद्द्यावरती अशा इंटरेस्टिंग गोष्टींवरती आयोग क्वेश्चन विचारेल. पुढचा प्रश्न बघा. नुकतीच बातम्यांमध्ये दिसणारी हिंडन नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? हिंडन नदी, हिंडनबर्ग नव्हे, हिंडनबर्ग वेगळं आहे. ती एक संस्था आहे, म्हणायला ती नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, पण त्यांचं शॉर्ट सेलिंग करून पैसे कमवण्याचं काम आहे. ज्यांनी अदानीच्या वरती एक हे केलं होतं बघा, एक रिपोर्ट प्रकाशित केला होता. तर ती हिंडन वेगळं, हे हिंडन नदीबद्दल विचारलेलं आहे. तर ते हिंडनबर्ग होतं. हिंडन नदी ही यमुना नदीची उपनदी आहे. आता रिसेंटली हिंडन नदी का चर्चेत आली आहे तर बघा, या नदीला ॲक्च्युली हिला नदी नाही म्हणता येणार. 2015मध्ये CPCBनी तिला मृत नदी म्हणून घोषित केलेलं आहे. इवन त्याचं पाणी हे आंघोळीसाठी सुद्धा वापरता येणार नाही, एवढं अयोग्य आहे असं सुद्धा या मृत नदीबद्दल बोललं जातं, जिचं नाव आहे हिंडन. ओके, तर यमुनेची ही उपनदी होती. राष्ट्रीय हरित लवादानी म्हणजे जे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आहे तर त्यांनी उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला हिंडन नदी प्रदूषणाबाबत
2 आठवड्याच्या आतमध्ये एक अहवाल सादर करायला लावलाय की तुम्ही या नदीच्या प्रदूषणाबद्दल म्हणजे डिटेलिंग पाहिजे की प्रदूषण कसं होतंय, समस्या काय आहेत आणि हे प्रदूषण रोखण्यासाठी आतापर्यंत काय पाऊल उचलण्यात आलंय. तर अशा सगळा एक अहवाल मागवलेला आहे. हिंडन ही यमुनेची उपनदी आहे. सहारनपूर ते नोएडा इथपर्यंत ही व्हायची. याची साधारण जी नदीची लेंथ आहे तर ती 400 किलोमीटर होती. आता हे होती असं मी म्हणतोय कारण जर तुम्ही बघाल तर आता फक्त नाला उरलेला आहे, ती काही नदीचं स्वरूप त्याला अजिबात नाही आहे. कचरा आहे सगळा पूर्ण या परिसरामध्ये. गंगा नदीचाच खोऱ्यामधला एक सगळ्यात प्रदूषित भाग म्हणून या प्रदेशाला ओळखलं जातं. ओके, तर हिंडन नदी का चर्चेत आहे? नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जे NGT आहे तर त्यांनी उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला अहवाल सबमिट करायला सांगितलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे चाबहार पोर्ट कोठे आहे? तर इथं इंटरेस्टिंग पद्धतीमध्ये विचारलंय तुम्हाला की कुठं आहे. तुम्हाला माहिती आहे की हे चाबहार पोर्ट हे इराणमध्ये आहे. ओके, तुम्हाला हे माहिती आहे ना की इराणमध्ये आहे हा. पण इथं कोणत्या आखातामध्ये आहे असं विचारलंय. ट्रिकी क्वेश्चन आहे ना. तर जर तुम्हाला करेक्ट माहिती असेल की कोणत्या आखातामध्ये तरच तुम्ही याला टॅकल करू शकता. इराणमध्ये आहे हे तर तुमच्यापैकी भरपूर जणांना माहिती असणारच आहे. तर चाबहार पोर्ट हा हे ओमानच्या आखातामध्ये असलेलं बंदर आहे. इराणमध्ये आहे ते, पण ते जे आखात आहे त्याला आपण ओमानचा आखात असं म्हणतो. ठीक आहे, तर याचं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता चाबहार पोर्ट चर्चेमध्ये असण्याचं कारण म्हणजे भारत सरकार आणि इराण यांच्यामध्ये करार करण्यात आलेला आहे. 10 वर्षांचा करार करण्यात आला आहे. अमेरिकेने थोडंसं मग याच्यामध्ये डोंकावण्याचा प्रयत्न केला होता की थोडं प्रेशर वगैरे करता येईल का, कारण इराणसोबत भारताचे संबंध नीट राहू नयेत असा नेहमी अमेरिकेचा प्रयत्न असतो. पण ठीक आहे, असं होते. आता चाबहार पोर्ट हे असं बंदर आहे की ज्याचा वापर भारताला व्यापारासाठी डायरेक्टली रशियाला कनेक्ट करणार, त्याचबरोबर अफगाणिस्तान म्हणा किंवा युरोपमधले काही देश, तर यांना डायरेक्टली आपण या चाबहार पोर्टच्या माध्यमातून कनेक्ट करू शकतो. कसं? तर समजा तर जर मुंबईवरून आपण निघालो तर पाण्याच्या मार्गे आपण चाबहार पोर्टपर्यंत पोहोचतोय आणि तिथून रेल्वे कनेक्टिव्हिटी, रस्त्यांच्या कनेक्टिव्हिटीच्या मार्फत आपण डायरेक्टली अफगाणिस्तानमध्ये जाऊ शकतो. पाकिस्तानमध्ये जाण्याची आपल्याला गरज नाही आहे. इराण मार्गे अफगाणिस्तान, पुढे रशिया, असा पूर्ण व्यापारी मार्ग आपल्यासाठी ओपन होतोय ज्यावेळेस आपण हे चाबहार पोर्ट व्यवस्थित डेव्हलप करेल त्यावेळेस. आता इथंच जर तुम्ही बघाल तर पाकिस्तानमधले जे बंदर आहे हे चीनकडून डेव्हलप केलं जातं आहे, ते म्हणजे ग्वादर बंदर, ग्वादर पोर्ट. तर ग्वादर पोर्ट हे एक चीनचं एक तुम्ही म्हणू शकता की भारताचं ग्वादर पोर्टला एक प्रत्युत्तर आहे, चीनला एक प्रत्युत्तर आहे, ते म्हणजे हे इराणमधलं चाबहार पोर्ट. ओके, चाबहार पोर्ट भारत डेव्हलप करतोय, तसं ग्वादर पोर्ट हे चीनकडून डेव्हलप केलं जाते. ग्वादर आणि चाबहार याच्यामधलं अंतर जर तुम्ही बघाल तर फक्त 400 किलोमीटरचं अंतर आहे, त्याच्यापेक्षा कमीच अंतर या दोन बंदरांमध्ये. त्यामुळं जे बंदर आधी ॲक्टिव्ह होईल, आधी तिथं जास्त सुविधा उपलब्ध होतील, पुढच्या कनेक्टिव्हिटी ज्या बंदरापासून चांगल्या असतील ते बंदर जास्त ॲक्टिव्ह होणार आहे. त्यामुळं भारताने या चाबहार पोर्टसाठी भरपूर एफर्ट दिलेले आहेत. शक्यता कमी आहे की भारतात म्हणजे चाबहार पोर्ट चांगलं ॲक्टिव्ह होण्यापूर्वी हे ग्वादर पोर्ट ॲक्टिव्ह होईल, याची शक्यता फार कमी आहे. पण असो, आता चाबहार पोर्ट हे भारताने एक व्यापारी दृष्टिकोनातून त्याचबरोबर कूटनीतिक दृष्टिकोनातून आपण डेव्हलप केलेलं आहे. ठीक आहे, आता हे चर्चेमध्ये का आलं तर भारत आणि इराणनी 10 वर्षांचा करार केला आहे या बंदराच्या संचालनासंदर्भातचा, याच्या ऑपरेशन संदर्भातच्या. इंडियन पोर्ट ग्लोबल लिमिटेड आणि इराणचे एक पोर्ट अँड मेरीटाईम ऑर्गनायझेशन, तर या दोघांनी 10 वर्षांसाठी करार केलेला आहे. आणि या करारादरम्यान या बंदराचं मॅनेजमेंट कसं चालणार, इथलच्या ॲक्टिव्हिटी कशा हँडल होतील याच्यासाठीचा हा करार आहे. यापूर्वी 1 वर्षाचा करार ऑलरेडी झालेला आहे. एक ट्रायल अँड टेस्टिंगसाठी म्हणून 1 वर्षाचा करार करण्यात आला होता, तो आता 10 वर्षांसाठी एक्सटेंड होतोय. ओके, भारत सरकारने या प्रकल्पासाठी जवळपास $250 दशलक्ष एवढे क्रेडिट विंडो सुद्धा दिली आहे, ज्या अंतर्गत आपण ह्या चाबहार पोर्टला विकसित केलेलं आहे. ओके, इराणचं हे चाबहार बंदर जे की ओमानच्या आखातामध्ये ते देशातलं एकमात्र सागरी बंदर आहे. आता चाबहार पोर्ट जे आहे ना, तर त्याचे 2 वेगवेगळे पार्ट्स आहेत, 2 वेगवेगळे बंदर संयुक्त होतात इथं. एक म्हणजे शाहिद कलंतरी आणि दुसरं म्हणजे शाहिद बेहेस्ती. तर ही 2 नावं लक्षात ठेवा. ह्या 2 बंदरांना आपण डेव्हलप केलेले एकत्रित आणि त्याला आपण चाबहार पोर्ट असं म्हणतोय. चाबहार हे एका शहराचं नाव आहे आणि इथं वसलेली ही 2 बेटं किंवा 2 बंदर आपण विकसित करतोय. एकाचं नाव आहे शाहिद कलंतरी आणि दुसरं आहे शाहिद बेहेस्ती.
ठीक आहे. तर याच्यासाठी म्हणून भारत सरकारने प्रयत्न करून हे गुजरातच्या कांडला बंदरापासून साधारण 550 सागरी मैलाचं अंतर असलेलं हे चाबार बंदर आहे. मुंबईपासून याचं अंतर साधारण 786 सागरी मैल एवढं आहे. ओके, तर एवढी माहिती तुम्हाला चाबार पोर्टबद्दलची असायला पाहिजे. याचं लोकेशन कुठं आहे याच्यावरती आधारित एक्झाममध्ये क्वेश्चन बनतात. पुढचा प्रश्न आता आपण बघू. कोणत्या राज्याची सीमा नेपाळला लागून नाही? तर ते राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश. नेपाळला आपल्या भारतातल्या एकूण 5 राज्यांची सीमा लागून आहे. एकूण साधारण 1850 किलोमीटरची सीमा आपण नेपाळशी शेअर करतो. या 5 राज्यांची नावं कुठली? उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमचा सुद्धा भाग हा आपण नेपाळसोबत शेअर करतो. म्हणजे यांच्या बॉर्डर आपण नेपाळसोबत शेअर करतो. आता नेपाळचा मुद्दा चर्चेत कुठून आला आहे? तर रिसेंटली तुम्हाला माहिती असेल की नेपाळने त्यांची एक 100 रुपयांची नोट बनवली आहे आणि त्या 100 रुपयाच्या नोटेवरती जे चित्र त्यांनी छापलेलं आहे, त्यांचा मॅप जो त्यांनी त्याच्यामध्ये प्रिंट केला आहे, त्याच्यामध्ये भारतामधला सुद्धा काही भाग आहे. ॲक्च्युली तो भारत आणि नेपाळमधला एक कॉन्ट्रोवर्शियल भाग आहे. तर तो त्या 100 रुपयाच्या नोटेवरती त्यांनी छापलेला आहे. आता ती नोट माघारी घेण्याचा, पुन्हा रिप्रिंट करण्याचा सुद्धा आय थिंक त्यांनी प्रस्ताव पारित केलेला आहे. म्हणजे जो वाद आहे तो जास्त वाढू नये याच्यासाठी म्हणून नेपाळने तो प्रयत्न केला आहे की अगेन हा जो काही मॅप असा बनवला त्यांनी, तर तो त्या नोटेवरती येणार नाही. आता बघू फायनली त्याचं डिसिजन काय होतं आहे. पण सध्या तरी अशी नोट नेपाळने प्रिंट केलेली आहे. आता हा एक राजकीय वाद आहे. एकूण म्हणजे जो भौगोलिक विस्ताराबद्दलचा वाद आहे हा 2 देशांचा राजकीय वाद आहे. जसं की आता ज्यावेळेस भारतामध्ये ना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी कार्यरत होती किंवा भारतावरती एक ताबाच होता त्यांचा, तर त्यावेळेस त्यांनी नेपाळमधल्या गुरु गजराज मिश्र यांच्याबरोबर एक करार केला होता. त्याला सुगौली करार असं म्हटलं जातं. 1816चा तो करार आहे. ज्या कराराअंतर्गत असं एक ठरवण्यात आली, एक लाईन आखण्यात आली की भारत आणि नेपाळ यांच्या सीमा कशा असतील. तर भारतासोबत जी पश्चिमकडची सीमा आहे नेपाळची, तर ती काली नदीने बनवली असणारी किंवा काली नदी ही नेपाळ आणि भारताला डिवाइड करल असं या सुगौली करारामध्ये सांगण्यात आलं होतं. मात्र आता भौगोलिक बरेचसे बदल घडलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे की नद्यांचे प्रवाह बदलत राहतात आणि कालांतरानं जसं ग्लोबल वॉर्मिंग होतं आहे किंवा इतरही काही महत्त्वाचे घटक आहेत, नद्यांना पूर येणं, पाणी कमी होणं, त्यांचं पात्र बदलणं, तर अशा घटनांमुळं जी एक नैसर्गिक सीमा जी आखली होती या ईस्ट इंडिया कंपनी आणि गुरु गजराज मिश्र यांच्यासोबत सुगौलीच्या कराराअंतर्गत काली नदीची, तर त्याच्या प्रवाहामध्ये बदल झाल्यामुळं पुढं भारत सरकार आणि नेपाळमध्ये या सीमेदरम्यान नेहमी वाद निर्माण झालेला आहे. 2019मध्ये लिपलेखा, कालापानी आणि लिम्फुयाधुरा, तर या भारतातल्या ठिकाणांना नेपाळने त्यांच्या मॅपमध्ये दाखवलं होतं. 2020-19ची ती घटना आहे. त्याच्यामुळे थोडासा 2 देशांमध्ये तणाव निर्माण झाला. तर आता अशा घटना ह्या नैसर्गिक कारणामुळे सुद्धा झालेल्याच आहेत. त्याचबरोबर इथं थोडा चीनचा हस्तक्षेप सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. त्या दरम्यान चीननी सुद्धा एक जे प्रो चायना गव्हर्नमेंट होतं तर ते नेपाळमध्ये फॉर्म झालेलं आणि त्याचा इम्पॅक्ट हा भारतावरती किंवा या बॉर्डर डिस्प्यूटवरती झालेला आहे. ठीक आहे. आणि आता त्यांनी जी 100 रुपयांची नोट छापली त्याच्यावरून सुद्धा हा जो वाद आहे हा पुन्हा हायलाइटेड झाला आहे. मी तुम्हाला या प्रश्नाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा करार सांगितलेला आहे, सुगौली करार, विसरू नका. ईस्ट इंडिया कंपनी आणि गुरु गजराज मिश्र यांच्यामध्ये तो झाला होता. नेपाळची भारतासोबतची पश्चिम सीमा ही काली नदी ठरवण्यात आली होती त्या कराराअंतर्गत. ठीक आहे. तर एवढी माहिती तुम्हाला या प्रश्नाच्या माध्यमातून लक्षात असायला पाहिजे.